नमस्कार, मी प्रशांत शेजाळ, माजी सभापती, सांगली बाजार समिती. आपण कर्लीटे येथे बिरोबा यात्रेनिमित्त व हजरत पीर सय्यद यांच्या उरुसानिमित्त भव्य अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. हे आयोजन 12/7/2026 रोजी दुपारी 1 वाजता केलेलं आहे. तरी सर्व बैलगाडी शौकीनांनी याचा लाभ घ्यावा. त्याचबरोबर याच निमित्तानं आपल्या नेते जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष समीरदादा कदम यांचाही वाढदिवस आहे. त्यानिमित्त पण हे मैदान होत आहे आणि हे मैदान अतिशय शिस्तबद्ध आणि काटेकोरपणानं पार पाडायचं आहे. या मैदानामध्ये कोणतीही मेजॉरिटी किंवा काटीलाटी चालणार नाही. जर जसा कोणी आढळला तर त्याच वेळी त्याला बाद करण्यात येईल आणि इथून पुढं कर्लीटी मैदानावरती त्याला कधी प्रवेश दिला जाणार नाही. आणि हा सर्व नियम आमच्या गावकऱ्यांनी, आमच्या पंच कमिटीने ठरवलेला आहे. याचं पालन बैलगाडीधारकांनी करावं ही मी विनंती करतो. नमस्कार मित्रांनो, मी सुदीप. तर आज आपण आलोय कर्लीटीमध्ये. तर येत्या 12 तारखेला भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केले. त्या संदर्भात आता आपण आपली मुलाखत घ्यायला. तर आता हे मैदान आता कशा निमित्त आयोजित केलंय, त्याचप्रमाणे कोणती गट पार पडणार आहेत, तर मैदान कशा प्रकारे पार पडणार आहे, मैदानची नियम अटी काय असतील, ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर आता कसं झालं तर मैदान कर्लीच्या माळामध्ये मागे एक मैदान झालं, तर त्याला मैदानात थोडं काय गैरप्रकार झालं. त्याच्यानंतरचं हे आता मोठं मैदान हे पहिलंच मैदान आहे. तर आता आपण कमिटीची एक खास मुलाखत घ्यायला आलोय. आपल्यासोबत सगळी पंच कमिटी आहेत. तर आता आपण सुरुवात करूया. तर पहिलं तुमची ओळख सांगा. नमस्कार, मी हंबीराव भीमराव पाटोळे, कर्लीटी विकास सोसायटी सदस्य आहे. तर दादा हे आता मैदान कशानिमित्त आयोजित केले एवढं भव्य दिव्य? हे भव्य दिव्य मैदान कोरोनातला बिरोबा म्हणून आमच्या गावातलं एक प्रसिद्ध बिरोबाचं देवस्थान आहे. त्या बिरोबाच्या यात्रा व गावातील हजरत पीर या दोन यात्रेचं औचित्य साधून हे बैलगाडीचं मैदान आयोजित केलेलं आहे. प्रमाणात आता आपण ह्या मैदानाची बक्षीस कोणती आहेत ती आता आपण बघूया. तर मित्रांनो, आता आपण हे मैदान कशानिमित्त आयोजित केले बघितलं, बिरोबाच्या यात्रेचं हे मैदान आहे. तर आता आपण मैदानचे गट कोणते आहेत ते बघूया आणि गटांना बक्षीस कोणती आहेत ती पण माहिती आता आपण बघूया. तर पहिला तुमची ओळख सांगा. मी सनी पडळकर, ग्रामपंचायत सदस्य आहे. आपल्या इथं आता बिरोबाच्या यात्रेनिमित्त जे मैदान ठेवलं आहे त्याला फक्त जनरल गट, ब गट व आदत गट हे 3 गटच आपण ह्यावेळेला आपण ह्यांचं मैदान करणार आहे. बरोबर. जनरल गटाला आपलं बक्षीस आहे 1,01,000, 71,000 व तिसरा क्रमांकाचं बक्षीस आहे 51,000. बरोबर. मग दुसरा गट आहे ब गट. ब गटाला पहिल्या नंबरला 1 नंबरचं बक्षीस आहे 51,000, 2 नंबरचं 31,000 आणि 3 नंबरचं आहे 21,000. आणि आदत गटाचं 1 नंबरला 21,000, 15,000 आणि 11,000 असं आपण बक्षिसाचं आयोजन केलेलं आहे. ते मैदान मित्रांनो 3 गटात पार पडणार आहे. 1 लाखाचं. आणि जनरलचा 1 जनरलचा व 1 ब गटाचा असा गट केलेला आहे आपण. त्यामुळं बरोबर आहे. तर मित्रांनो, आता एकूण 3 गटात मैदान हे पार पडणार आहे, ज्यामध्ये पहिला गट असणार आहे 1 बैल जनरलचा, 1 बैल ब गटाचा. त्यासाठी पहिलं बक्षीस 1 लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे ब गट असणार आहे आणि आदत गट, ज्यामध्ये आता दुसरा चौथा गट येऊ नये हे 3च गट आहेत. आदत, ब गट आणि 1 जनरल 1 बैल आणि 1 ब गटाचा 1 बैल असा गट असणार आहे. त्यामुळं मालकांनी गाड्या नोंद करत असताना आपला जो पैऱ्याचा बैल आहे, म्हणजे जनरलची मालक जेव्हा गाडी नोंद करतात तेव्हा आपल्या पैऱ्याचा बैल कुठं ब गटात पळालाय का नाही, जनरलला पळालाय का नाही याची खात्री करूनच गाडी नोंद करून घ्या. आणि आपण कमिटीचा नंबर यामध्ये ऍड करणारच आहे, जेणेकरून तुम्हाला गाडी नोंद करत असताना कुठला बैल ह्या इथं मैदानात चालेल आणि कुठला चालणार नाही ही संपूर्ण माहिती तुम्हाला कमिटीच देईल आणि तरच गाड्या नोंद करून घेतल्या जाणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हे मैदान शासनाच्या नियमानुसार आहे. 50,000 डिपॉझिट भरले, म्हणजे कमिटीने 50,000 डिपॉझिट भरूनच परवानगी काढल्या. तर आता त्याला आपलं जे काय मालकाचं आधार कार्ड, गाडीवानाचं आधार कार्ड, त्याचप्रमाणे बैलाचं लंपी सर्टिफिकेट, हे 3 डॉक्युमेंट जे काय लागणार आहेत आणि त्याचप्रमाणे बैलाचा फोटो, हे डॉक्युमेंट असल्याशिवाय गाडी इथे नोंद करून घेतली जाणार नाही, कारण शासनाच्या नियमानुसार हे मैदान आहे. तर इतर जे काही मैदानाचे नियम अटी आहेत कमिटीच्या ते पण आता आपण बघूया, जेणेकरून मैदान कसं आहे, रास्त पार पडणार, कशा प्रकारे रास्त पार पडणार ही पण आता आपण माहिती घेणार आहे. नियम अटी इथं ब गटाचा 1 आणि जनरलचा 1 बैल आहे. आणि तिथून पुढं 10 तारखेच्या आत म्हणजे बैलगाडी नोंद करण्याचं वेळ आहे 5 वाजेपर्यंत संध्याकाळी. तिथनं मैदान हा 1 वाजल्यापासून चालू होईल ते
पुढं तिथनं चालू होईल मैदान आणि 5 वाजेपर्यंत. मग पहिल्यांदा आदत सुटेल, ब गट सुटेल, मग जनरल सुटेल. मग अशा रीतीने मैदान पार पडेल. त्यातलं नियमवाटी आमचे बिरुबा स्थान कोरोनातला बिरुबा इथं भंडारा ठेवूनच बक्षीस घ्यायचं आहे. आणि त्यामुळं कोणी घाण काय करू नये. चांगल्या रीतीने बॅटरी काठी ही कुणी अजाबात करायचं नाही. मागच्या बारी काय गालगोट लागला ते आता इथं खपवून घेणार नाही. आणि आता मेजॉरिटी बिडिटी क्लिअर म्हणजे कडक शिस्तमध्ये मैदान हे पार पडेल. आता अमोलदा मैदानाचं म्हणजे बक्षीस वितरण हे जागच्या जागी होणार आहे का? नाही, 3 दिवसानंतर ड्रोन कॅमेरा बघून आणि सुदीपदांचा व्हिडिओ बघून बिरोबाच्या मंदिरामध्ये ठेवून भंडाऱ्यामध्ये हात घालूनच शपथविधी करूनच हे बक्षीस घेण्यात येणार आहे. बरोबर. तर मित्रांनो, आता कमिटीने आता सांगितलं म्हणजे अमोलदाने आपल्याला नियमवाटी सांगितल्या ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची मेजॉरिटी बॅटरी ढकलीचा प्रकार इथं खपून घेतला जाणार नाही. त्याचप्रमाणे जेव्हा मैदान संपल तेव्हा लगेच बक्षीस वितरण हे काय होणार नाही. 3 दिवसांनं बिरोबा मंदिरामध्ये याचं बक्षीस वितरण होणार आहे. ते तुम्हाला ज्यांची नंबर झाल्यात गाड्या त्यांना रितसर कळवण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भंडाऱ्याची म्हणजे बिरोबाच्या ज्या देवाची यात्रा आहे त्या यात्रे देवाचा भंडारा शिवूनच त्या गाडीवांना बक्षीस घ्यायचं आहे की मी मेजॉरिटी केली नाही किंवा माझ्या दोन्ही कुठल्याही बैलाला कुठल्याही प्रकारची बॅटरी कोणी लावली नाही असं हे शपथ घेऊनच त्या गाडीवांना बक्षीस घ्यायचं आहे. तरच त्याला बक्षीस देण्यात येणार आहे. बक्षीस घेत असताना गाडीवान ह्या कंपल्सरी बक्षीस घ्यायला हजर पाहिजे. आणि बैल मालक त्यांनी दोघांनी येऊनच बक्षीस घ्यायचं आहे. तरच बक्षीस वाटप आम्ही करणार आहे. आणि बक्षीस वाटप हा तिसऱ्या दिवशी कार्यक्रम होणार आहे मैदान पार पडल्यानंतर. मी कोरोलीचे विशाल भाऊसाहेब पाटोळे डेप्युटी सरपंच आहे माझे. जे कोण गेल्या वर्षी बऱ्यापैकी घाण मैदानला झालेले आहे, जर आमच्या गावातला एकही बैल आम्ही मैदानात पळवला जाणार नाही. आणि शिवाय मेजॉरिटी केल्यास आम्ही ड्रोन चेक करून 2-3 दिवसानं भंडाऱ्यात हात घालून त्याचं बक्षीस दिलं जाईल. आणि गाडीवान आणि त्याचा मालक इथे येऊन बक्षीस घेऊन जाईल. बरोबर आहे. ऑनलाईन बक्षीस पाठवणार ऑनलाईन बक्षीस पाठवलं जाणार नाही. हे मैदान होणार आहे हे प्रत्येक शर्यत शौकीनांनी पूर्ण गाड्या पूर्ण क्षमतेनं मनात कसलाही निसंकोच बाळगता बैलगाडी नोंद करून घ्यायची आहे. बैलगाडी नोंद केल्यानंतर ही मैदान चिठ्ठ्या टाकून योग्य क्रमानुसार पारदर्शक कुठलाही भेदभाव न करता हे मैदान चांगल्या पद्धतीने होणार आहे. तरी या भागातील सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या सर्व पश्चिम महाराष्ट्रातल्या भागातील सर्व बैलगाडी धारकांनी एक नोंद घ्यायची आहे. सर्वांनी बैलगाडी नोंद केली जाईल. सर्वसामान्य शेतकऱ्यांनी बैलगाडी नोंद करून घ्या. बैलगाडी नोंद केल्यानंतर योग्य आणि पारदर्शक होईल. या मैदानामध्ये पाठीमागच्या झालेल्या सर्व चुका यामध्ये खपून घेतल्या जाणार नाहीत. ही सर्व बैलगाडी शौकीनांनी याची नोंद घ्यायची आहे.